नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची ट्रेनर चंचल येवले आणि आजसुद्धा तुमच्यासाठी टॉपिक घेऊन आली आहे ट्रान्सलेशन. बघा, यापूर्वीसुद्धा 3 व्हिडिओज मी अपलोड केले आहेत, ज्यामध्ये आपण ट्रान्सलेशन शिकत आहोत. जसं टेन्स कॅटेगरीसुद्धा आपण बघितली मागच्या व्हिडिओमध्ये. त्याच्या अगोदर आपण मॉडल असेल, सिम्पल सेंटेन्सेस आपण स्टेप बाय स्टेप कॅटेगरी वाईज घेतोय, जेणेकरून तुमचंसुद्धा भरपूर कन्फ्युजन असतं जर मी एकसाथ सगळं घेतलं तर. त्यामुळे थोड्या थोड्या गोष्टी तुम्ही जेव्हा समजून घेता आणि त्यानंतर जेव्हा आपण एकसाथ एखादा मोठा पॅरेग्राफ ट्रान्सलेट करतो तर ते खूप इझी जातं आपल्याला. त्यामुळे आपल्याला या वेळी जायचं आहे. आजच्या टॉपिकमध्ये बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. आता जो टॉपिक मी घेतला आहे त्या टॉपिकशी रिलेटेड सेंटेन्सेस आपल्याला ओळखता यायला पाहिजे, ते ट्रान्सलेट करता यायला पाहिजे. त्यामुळेच आपल्याला सर्व गोष्टी माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामध्ये बघा, जसं टेन्सेस माहिती असणं इम्पॉर्टंट आहे, त्याच पद्धतीनं तुम्हाला अदर गोष्टी, जसं यामध्ये इच्छा आहे असेल, करावं लागतं असेल, करावं लागलं असेल, किंवा माझ्याकडे एखादी गोष्ट असेल, मला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहिती असणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्हाला या कॅटेगरीचे सेंटेन्सेस ट्रान्सलेट करायचे आहे. नाहीतर मग कसं काय ओळखणार आहे ना. त्यामुळे आपण अभ्यास तर करतोय, आपल्याला ट्रान्सलेशन तर करायचं आहे, सोबतच आपल्याला या सर्व टॉपिक्सचा चांगला डिटेल अभ्याससुद्धा करायचा आहे बरं का. कारण हे खूप जास्त महत्त्वाचे असे टॉपिक आहेत. आज जे टॉपिक आपण घेऊन आलो आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता, वरती दिसत असेल तुम्हाला, ज्यामध्ये वॉन्ट असेल. वॉन्टच्या आपल्या 2-3 प्रकारच्या जेवढ्या काही रचना आहेत त्या प्रकारचे सेंटेन्स यामध्ये जेवढे काही येतील तेवढे सेंटेन्स आपण बघणार आहे. त्यानंतर हॅज असेल, हॅव असेल, हॅड असेल, विल हॅव असेल. म्हणजे हॅवच्या ज्या काही रचना असतील, ज्या सिम्पल कॅटेगरीमध्ये आपण यूज करतो वेगवेगळ्या पद्धतीनं, त्या सर्व गोष्टी आपण यामध्ये कव्हर करणार आहे. टेन्स कॅटेगरी यामध्ये आपण नाही घेणार आहे. आपण अशा प्रकारचे सेंटेन्स ट्रान्सलेट करणार आहे आज, जसं की माझी एक लॅपटॉप घेण्याची इच्छा आहे म्हणून मला पैसे कमवावे लागते. हा एक पॅरेग्राफ आहे. एखादी व्यक्ती जी आहे, जी तिचं स्वतःच्या काही गोष्टी सांगत आहे, असा एक पॅरेग्राफ मी काढला आहे तुमच्यासाठी. बघा, माझी एक लॅपटॉप घेण्याची इच्छा आहे म्हणून मला पैसे कमवावे लागते, कारण मला अभ्यास करावा लागतो. मी जर अभ्यास केला तर माझ्याकडे चांगली नोकरी असेल, माझ्याकडे व्यवसाय होता, पण मला बंद करावा लागला, कारण माझी नोकरी करायची इच्छा होती, पण मला काही कारणास्तव शिक्षण सोडावे लागले. आता मला पैसे कमवण्यासाठी इंग्लिशचे ज्ञान पाहिजे, तर माझ्याकडे लवकरच नोकरी असेल. अशा प्रकारचे सेंटेन्सेस आपण ट्रान्सलेट करणार आहोत. अगदी सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माहिती असेल सर्व गोष्टी तर. नाहीतर मग हार्ड होऊन जातं. तरी मी तुम्हाला एका साईडला थोडंसं रिव्हिजन म्हणून सांगते, जेणेकरून तुम्हाला माहिती असायला हवं, आणि नंतर आपण ट्रान्सलेशन चालू करूया. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अजून एक गोष्ट मला सांगायची आहे, ती म्हणजे अशी की जे नवीन चॅनलवरती माझ्या येत आहेत विद्यार्थी, त्यांच्यासाठी की आपला जो कोर्स आहे, स्पोकन इंग्लिश कोर्स असेल, ग्रामर कोर्स असेल, दोन्हीसुद्धा लॉन्च झाले आहे येवले अकॅडमी ॲपवरती. तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन ॲप घेऊ शकता, ज्यावरती आपला कोर्स अगदी कमी प्राईजमध्ये आहे, कोणीही घेऊ शकतं. एवढी कमी प्राईज आपण ठेवली आहे कोर्सची, कारण जर ॲक्च्युअल तुम्ही म्हणसाल फीस तर जास्त आहे, मात्र कोर्समध्ये त्या सर्व गोष्टी आपण अगदी कमी प्राईजमध्ये दिल्या आहेत की कुठल्याही कॅटेगरीचा विद्यार्थी असो, तो बेसिक लर्नर असो, ॲडव्हान्स लर्नर असो, किंवा कशाही प्रकारचा असो, त्याला परवडावं, त्याला घेता यावं, त्याला महागडे क्लासेस लावायची गरज नाही पडावी, या सर्व गोष्टींचा विचार करून आपण तो कोर्स कमी प्राईजमध्ये ठेवला आहे. जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही जाऊन घेऊ शकता. अगदी कमी प्राईज आहे आणि स्टेप बाय स्टेप इन डिटेल शिकू शकता. कारण बरेचदा असे प्रश्न आलेले असतात की मॅम सुरुवात कुठून करायची. आपल्या चॅनलला सुद्धा जर तुम्ही फॉलो करत असाल तरीसुद्धा तुम्ही व्यवस्थित जर फॉलो केलं तरीसुद्धा तुम्ही शिकू शकता. पण तुम्हाला जर वाटत असेल मला स्टेप बाय स्टेप इन डिटेल शिकायचं आहे, तर तुम्ही कोर्ससुद्धा घेऊ शकता. तर चला चालू करूया. आजचा जो टॉपिक आहे त्याकडे येऊ आपण आता, आणि आजचा टॉपिक चालू करूया. बघा, या ठिकाणी आपण पॅरेग्राफ तर वाचला, आपल्याला तर ट्रान्सलेट करायचं आहे. त्यापूर्वी मी तुम्हाला ज्या रचना आहेत त्या थोड्या शॉर्टकटमध्ये सांगते. ठीक आहे. जसं मी म्हटलं वॉन्ट, फक्त वॉन्ट जर म्हटलं तर आपण वॉन्टचा यूज करत असतो पाहिजेसाठी. कशासाठी? वॉन्ट म्हणजे पाहिजे. आता सब्जेक्टनुसार तुम्ही शिकले आहे, जे माझे नियमित स्टुडंट्स आहेत त्यांना माहीत आहे वॉन्ट म्हणजे पाहिजे. वॉन्ट आणि वॉन्ट्सचा आपण यूज करत असतो. हॅज आणि हॅव म्हणजे माझ्याकडे आहे. जसं आय हॅव, माझ्याकडे काय आहे, मला म्हणायचं माझ्याकडे पैसे आहे. आय हॅव
मनी. मग एखाद्या मला हॅज कधी यूज करावं लागतं, थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर ह्या सर्व गोष्टी मी त्यामध्ये दिल्या आहेत. तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या, कारण आपण आज ट्रान्सलेशनकडे जातोय. तर फक्त आपल्याला छोटीशी रिव्हिजन घ्यायची आहे. यामध्ये वॉन्ट असेल, वॉन्टेड असेल, वॉन्टेड असेल, वॉन्ट म्हणजे पाहिजे, वॉन्टेड म्हणजे पाहिजे होते. तसंच हॅज आणि हॅव म्हणजे काय, कडे आहे. मात्र हॅड म्हणजे काय होतं, माझ्याकडे होतेसाठी आपण घेत असतो. विल हॅव म्हणजे काय, असेन, माझ्याकडे एखादी गोष्ट असेल. त्याचसोबत आपण हॅव टू असेल, हॅज टू असेल, किंवा मग आपण यूज करत असतो विल हॅव टू. तर यामध्ये बघा, हॅव टू, हॅज टू म्हणजे एखादी गोष्ट करावी लागली, काय म्हणतो आपण, करावी लागते म्हणायचं असेल तर हॅव टू किंवा हॅज टू, आणि करावी लागेल म्हणायचं तर विल हॅव टू म्हणावं लागेल आपल्याला. तर हे हळूहळू आपण बघूया, जाऊया आपण आता ट्रान्सलेशनकडे लवकरच. विल हॅव टू म्हणजे भविष्यात, भविष्यामध्ये करावे लागेल, करावे लागेल. ठीक आहे, अशा पद्धतीनं. आता यामध्ये आपण बघितलं होतं माझ्याकडे आहे हा सेन्स, याच्यासोबत जर आपण विल हॅव म्हटलं, फक्त विल हॅव, याला जर टू नाही लावला कारण टू इथे होता, आपण फक्त विल हॅव जर म्हटलं, जसं आय विल हॅव अ जॉब, माझ्याकडे एक नोकरी असेल भविष्यामध्ये, त्यासाठी आपण विल हॅवचा यूज करत असतो. जर आता विचार केला, मी जर तुम्हाला सर्व इन डिटेल सांगतो म्हटलं तर आजचाच व्हिडिओ आपला 3 तासाचा होईल, बरोबर आहे. त्यासाठी तुम्हाला हे सर्व टॉपिक अभ्यासणं गरजेचं आहे. एक छोटीशी रिव्हिजन आपण बघितली. आता जाऊया आपण ट्रान्सलेशनकडे. चला, ट्रान्सलेशनसाठी आपण सेंटेन्सेस वाईज हळूहळू ट्रान्सलेट करत जात असतो, जसं आपण नेहमी करतो, कारण आपल्याला सेंटेन्स वाईज सेंटेन्स ट्रान्सलेट करायचा आहे, नाहीतर तुमचा गोंधळ होऊन जाईल. या ठिकाणी बघा, पहिलं सेंटेन्स आपण घेतलंय. पहिलं सेंटेन्स आहे, माझी एक लॅपटॉप घेण्याची इच्छा आहे. आता इच्छा आहे म्हणजे काय होतं, इच्छा आहे म्हणजे वॉन्ट टू, काय होतं तुम्हाला माहिती आहे, वॉन्ट टू. माझी म्हणजे आपण घेणार इथं आय. आता इच्छा आहे, आपण पहिला नंबर इथे दिला, इकडे जाणार लास्टला, हे झालं 2 नंबर. इच्छा आहे म्हणजे काय, वॉन्ट टू, वॉन्ट टू. घेण्याची म्हणजे विकत घेण्याची, बरोबर. मग आपण घेणार बाय. आय वॉन्ट टू बाय एक लॅपटॉप, म्हणजे काय घेणार आपण, अ लॅपटॉप. म्हणजेच काय असतं, एक असतं, कारण आपण आर्टिकल जे व्हिडिओ होता अ अँड द, त्यामध्ये आपण हे रूल सर्व शिकलोय. चला पुढे जाऊ. म्हणून, आपण म्हणूनसाठी दॅट्स वाय घेऊ शकतो किंवा सो दॅट पण घेऊ शकतो. दॅट्स वाय. ठीक आहे. मला म्हणजे परत आपण घेणार आय. पैसे कमवावे लागते, एखादी गोष्ट करावी लागते म्हणजे काय होतं, हॅव टू किंवा हॅज टू घेत असतो आपण सब्जेक्टनुसार. जसं इथं जर ही, शी, इट पैकी काही आलं असतं तर आपण हॅज टू घेतलं असतं. मात्र इथं आय आहे ना, म्हणून आपण हॅव टू घेतलं. या ठिकाणी आपण काय केलं, म्हणून घेतलं, दॅट्स वाय. मला म्हणजे आय घेतलं. कमवावे लागते म्हणजे हॅव टू, करावं लागतं. कमावणे म्हणजे काय, अर्न, काय होते, अर्न मनी. ठीक आहे, झाला आपला सेंटेन्स. दॅट्स वाय आय हॅव टू अर्न मनी. कारण, आता कारणसाठी आपण घेणार सो. ओके. मला म्हणजे आय. अभ्यास करावं लागतं म्हणजे हॅव टू, काय घेणार आपण इथे, हॅव टू, करावं लागतं. सो आय हॅव टू. इथपर्यंत आलो आपण, कारण घेतलं आपण इथे, मला पण घेतलं आय, लागतेसाठी आपण हॅव टू घेतलं. करणे म्हणजे काय, करावा किंवा करणे म्हणजे काय, डू, आणि अभ्यास म्हणजे स्टडी. ठीक आहे. या ठिकाणी आपण गेलो फर्स्ट इथे, नंतर हे घेतलं आपण, म्हणजे हे जसंच्या तसं इथे घेतलं आपण, आणि नंतर लास्टला गेलो, याला 2 नंबर देऊ. करावासाठी आपण डू घेतलं, करण्यासाठी आहे ना, आणि अभ्यास म्हणजे झालं स्टडी. ओके. सो आय हॅव टू डू स्टडी. हे झालं आपलं कंप्लीट सेंटेन्स. चला पुढे जाऊ. मी जर अभ्यास केला, आता या ठिकाणी मी म्हणजे झालं आय. आपण काय करू, एवढं सेंटेन्स घेऊ पहिले इथपर्यंत. ओके. आणि हा पार्ट सेकंड ठेवू, चालेल. मी म्हणजे झालं आय. मी जर अभ्यास केला, तर आपल्याला आयच्या अगोदर घ्यावं लागेल इफ, जरसाठी.
कारण जर आपल्याला काय घ्यायचं आहे, सुरुवातीला घ्यावं लागणार, त्यामुळे आपण घेणार इथं इफ. ठीक आहे, इफ त्यानंतर आय, म्हणजे जर घेतला आपण फर्स्ट नंबरला इफ, मी म्हणजे झालं आय. अभ्यास केला, केला म्हणजे डू, काय होतं डू. इफ आय डू स्टडी, काय केलं मी, इकडचं झालं आपलं, हे फर्स्ट नंबर देऊन देऊ आपण. जर म्हणजे इफ, हे झालं आय, केला म्हणजे डू आणि अभ्यास स्टडी. इफ आय डू स्टडी, जर मी अभ्यास केला म्हणजे आपण काय बोलतोय की मी जर असं केलं तर. सो माझ्याकडे म्हणजे आय. आता या ठिकाणी बघा, माझ्याकडे चांगली नोकरी असेल. असेल म्हणजे भविष्यासाठी आपण बोलतोय. असेल म्हणजे काय, तर आपल्याला भविष्यामध्ये एखादी गोष्ट आपल्याकडे असेलसाठी आपण घेत असतो विल आणि हॅव. आय विल हॅव नोकरी, काय असेल, अ जॉब. आता या ठिकाणी आपण चांगली नोकरी म्हटलं म्हणून आपण इथे काय घेऊया, अ गुड जॉब. आय विल हॅव अ गुड जॉब. ओके, झालं, हे सेंटेन्स कंप्लीट झालं. इफ आय डू स्टडी सो आय विल हॅव अ गुड जॉब. अशा पद्धतीचं सेंटेन्स हे कंप्लीट झालं. पुढे जाऊ आपण. पुढे आहे बघा, माझ्याकडे व्यवसाय होता. आता एखादी गोष्ट आपल्याकडे होती हे सांगण्यासाठी आपण काय घेत असतो, तुम्हाला माहित आहे का, हॅड घेत असतो. हॅवचं सेकंड फॉर्म. जसं माझ्याकडेसाठी आपण आय घेतलं. व्यवसाय होता, होता म्हणजे कडे होते, कडे होते म्हणजे काय, हॅड. एक काय होता, व्यवसाय. व्यवसाय म्हणजे बिझनेस. ठीक आहे, हे कंप्लीट एक सेंटेन्स आपण ट्रान्सलेट केला. आता जाऊ पुढच्या सेंटेन्सकडे. आय हॅड अ बिझनेस, माझ्याकडे होता. पण म्हणजे झालं बट. आता या ठिकाणी सब्जेक्टिव्ह पार्ट सुरुवातीला असतो म्हणून आपण मला म्हणजे घेऊया आय. करावा लागला म्हणजे पास्टमध्ये एखादी गोष्ट करावी लागलीसाठी आपण घेत असतो हॅड टू. आय हॅड टू बंद. बंद म्हणजे क्लोज्ड. काही सॉरी, आपल्याला इथे क्लोज घ्यावं लागेल कारण आपण हॅड घेतलंय. ठीक आहे, ओके, आपण करूया इथे क्लोज. बट आय हॅड टू क्लोज म्हणजे मला बंद करावा लागला. कधी, पास्टमध्ये मला करावं लागलं म्हणून आपण हॅड टूचा यूज केला. सेंटेन्सेस खूप इझी आहेत बनवणं, मात्र तुम्हाला ह्या सर्व टॉपिकचा अभ्यास तेवढा असेल ना तर तुम्हाला इझिली हे सेंटेन्सेस बनवता येतात. जसं पणसाठी आपण बट घेतलं, मला म्हणजे आय घेतलं, डायरेक्ट आपण शेवटी गेलो. करावं लागलं एखादी गोष्ट, हॅड टू, काय, बंद. बंद म्हणजे क्लोज. झालं सेंटेन्स. पुढे जाऊ. कारणसाठी आपण सो पण घेऊ शकतो. सो माझी नोकरी करायची इच्छा होती. माझी म्हणजे आय घेतला आपण सब्जेक्टिव्ह पार्ट. इच्छा होती डायरेक्ट आपण शेवटी जाणार. इच्छा आहे म्हटलं तर वॉन्ट टू, होती म्हटलं तर काय म्हणणार आपण, वॉन्टेड टू. वॉन्टेड टूचा यूज आपण करत असतो भूतकाळामध्ये आपली एखादी गोष्ट करायची इच्छा होती असं सांगण्यासाठी. आता इच्छा होती झालं आपलं आय वॉन्टेड टू. करायची म्हणजे डू. नोकरी म्हणजे काय, जॉब. झालं आपलं सेंटेन्स. आय वॉन्टेड टू डू, या ठिकाणी आपण घेऊया द जॉब. काय घेऊ, द जॉब, कारण जॉबविषयी आपण ऑलरेडी बोललोय त्यामुळे. कारण सो आय वॉन्टेड टू डू द जॉब, माझी नोकरी करायची इच्छा होती. चला पुढे जाऊ आपण पुढच्या स्लाईडकडे आणि त्यावरती सुद्धा आपल्याला काही सेंटेन्सेस बघायचे आहेत. त्यानंतर होमवर्क तर असतेच तुम्हाला ॲज युज्युअल नेहमीप्रमाणे. तर या ठिकाणी बघू शकता, पण मला काही कारणास्तव शिक्षण सोडावे लागले. आता बघा, पण म्हणजे बट. या ठिकाणी आपण घेऊन घेतलं. मला म्हणजे आय. एवढं आपण करून घ्यायचं, नंतर जायचं पुढे म्हणजे डायरेक्ट जायचं आपल्याला शेवटी. सोडावे लागले म्हणजे काय, लागलं, एखादी गोष्ट करावी लागली. इच्छा नसताना सुद्धा काही गोष्टी आपल्याला कराव्या लागत असतात. मग त्यावेळेस आपण काय घेतो, हॅड टू. काय घेत असतो, हॅड टू. झालं. लागले म्हणजे हॅड टू. सोडावे म्हणजे काय, सोडणे म्हणजे लिव्ह. काय सोडावे लागले, शिक्षण म्हणजे काय, एज्युकेशन सोडावे लागले. आता काही कारणास्तव
काही कारणास्तव किंवा काही कारणांसाठी सुद्धा आपण म्हणतो, म्हणून आपण घेणार फॉर सम रिझन. फॉर सम रिझन, काही कारणास्तव मला शिक्षण सोडावे लागले. ठीक आहे. बट आय हॅड टू लीव एज्युकेशन फॉर सम रिझन. आत्ता, आत्ता म्हणजे काय? नाव. मला, आय घेतला आपण. पैसे कमावण्यासाठी इंग्लिशचे ज्ञान पाहिजे. आता एखादी गोष्ट मला पाहिजे म्हणजे वॉन्ट. काय होतं? वॉन्ट. आपण गेलो शेवटी आत्तासाठी नाव घेतलं आपण, मला म्हणजे आय घेतलं. आपण गेलो पाहिजेकडे, पाहिजेचा सेन्स आहे म्हणून आपण वॉन्ट घेतलं या ठिकाणी. आता आय वॉन्ट, ज्ञान म्हणजे नॉलेज. नॉलेज. चे म्हणजे काय? ऑफ. इंग्लिश. कशाचे? इंग्लिश. कशासाठी? कमावण्यासाठी. कमावण्यासाठी म्हणजे फॉर, साठी म्हणजे फॉर, आणि कमावणे म्हणजे अर्निंग. काय? पैसे. पैसे म्हणजे मनी. बघा, एवढं लॉंग सेंटेन्स आपण ट्रान्सलेट करू शकतो इझिली, आणि हे खूप सोपं आहे. तुम्हाला सांगायचं म्हणजे खूप खूप सोपे सेंटेन्सेस होऊन जातात ते जेव्हा तुमचा या सगळ्या कॅटेगरीचा अभ्यास तेवढा झालेला असतो. जसं नाव आय वॉन्ट नॉलेज ऑफ इंग्लिश फॉर अर्निंग मनी. आपण केलं काय? फक्त हे आत्ता जे आहे नाव घेतलं, सब्जेक्टिव्ह पार्ट घेतला आय, डायरेक्ट आपण शेवटी गेलो पाहिजेकडे. पाहिजे म्हणजे वॉन्ट. वॉन्ट, ज्ञान म्हणजे घेतलं नॉलेज. आपण उलटा आलो पूर्ण. चे म्हणजे झालं ऑफ. इंग्लिश या ठिकाणी आपण घेतलं. साठी म्हणजे काय? फॉर. आणि कमावणे म्हणजे काय? अर्निंग. फॉरच्या नंतर आपण अर्निंग म्हणजे आय एन जी लावत असतो याला, या व्हर्बला. तर त्याचे सुद्धा रूल्स आहेत. तो व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे, तो सुद्धा तुम्ही बघून घ्या प्रिपोजिशनचा. त्यानंतर बघा, पैसे, मनी. झाला आपलं सेंटेन्स. पुढे जाऊ. तर. तर म्हणजे सो घेऊ आपण. ठीक आहे. सो माझ्याकडे लवकरच नोकरी असेल. असेल म्हणजे कधी असेल? भविष्यामध्ये असेल. मग माझ्याकडे भविष्यात एखादी गोष्ट असेल तर मी काय म्हणणार? माझ्या म्हणजे सब्जेक्ट कोण आहे? मी स्वतः म्हणजे आय. असेल भविष्यामध्ये तर आपण घेणार विल हॅव. आय विल हॅव. नोकरी म्हणजे द जॉब. द जॉब. कधी असेल? लवकरच. सून. लवकर म्हणजे काय? सून. सो आय विल हॅव द जॉब सून. अशा पद्धतीचं सेंटेन्स आहे हे. यामध्ये सुद्धा काहीही कठीण नाही. आपल्याला सेन्स माहीत असले की झालं. नोकरी असेल, विल हॅव असेलसाठी भविष्यामध्ये, नोकरी म्हणजे द जॉब, आणि लवकरच म्हणजे सून. अशा पद्धतीने आपण केले सेंटेन्सेस ट्रान्सलेट. आय होप खूप इझी असा टॉपिक होता हा त्यांच्यासाठी ज्यांना भरपूर गोष्टी क्लिअर होत्या. मात्र काही नवीन स्टुडंटसुद्धा असतील, त्यांनी काय करा की तुम्ही स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी फॉलो करा, सगळं शिका, आणि त्यानंतर तुम्हाला ट्रान्सलेशन ही मेथड यूज करता येईल. तुम्ही खूप इझिली ट्रान्सलेट करू शकाल. कारण आजचा व्हिडिओ जो बघितला यामध्ये तुम्हाला एक गोष्ट समजली असेल की आपण किती इझिली सर्व ट्रान्सलेट केलं आहे. कुठलंही किचकट काहीही नव्हतं, है ना. त्यामुळे तुम्ही सुद्धा करू शकता. मात्र ही जी मेथड असते ट्रान्सलेशनची मेथड ही 100% लागू होत नाही. त्यामुळे आपण सर्व सेंटेन्सेस ट्रान्सलेट करू शकतो असं मी बिलकुल म्हणणार नाही. मी तुम्हाला नेहमी सांगत असते की 70% काम तुमचं होईल, मात्र 30% तुम्हाला स्वतः करावं लागेल. आता आपल्याला जेव्हा आपली स्टार्टिंगच आहे शिकण्याची तेव्हा हे चालतं, आपण ट्रान्सलेशन करू शकतो. मात्र हळूहळू आपल्याला डायरेक्ट ह्या सर्व गोष्टी येतात जेव्हा आपण अशा पद्धतीनं सुरुवातीला अभ्यास करतो. कारण बरेचदा आपल्याला कधी कधी पेपरमध्ये क्वेश्चन ॲन्सरसुद्धा लिहावे लागतात. त्यावेळेससुद्धा ट्रान्सलेशन मेथडचा तुम्ही तिकडे यूज करू शकता. काय तयार करण्यासाठी? तर ॲन्सर बनवण्यासाठी सुद्धा. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण थांबू. अशाच प्रकारचे व्हिडिओज तुमच्यासाठी मी घेऊन येत राहील, जेणेकरून माझासुद्धा हा पर्पज आहे की तुम्हा सर्वांना खूप छान इंग्लिश शिकवायची. तुम्हालासुद्धा सपोर्ट करावा लागेल आणि जेवढं काही सांगितलं तेवढ्या सर्व गोष्टी फॉलो कराव्या लागतील. होमवर्क तुम्हाला सांगायचं आहे मला, होमवर्कसुद्धा करा. तुमच्यासाठी होमवर्क काढलं आहे मी या ठिकाणी. ट्रान्सलेट करून पहा, चुकलं तर चुकू द्या, काही प्रॉब्लेम नाही. कारण तुमच्या काय चुका होतात त्या माझ्यापर्यंत पोहोचतात आणि तुमच्या चुका सुधरवणं हे माझं काम आहे.
त्यामुळे तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये हे सर्व ट्रान्सलेट करून पाठवा. तुम्हाला दिसत आहे लर्निंग टू राईड अ बायसिकल हा टॉपिक आहे. हे सर्व ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करा. कुठल्या कॅटेगरीचे सेंटेन्स आहे ओळखा आणि चुका झाल्या तर होऊ द्या, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण थांबू. भेटू इन नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह. कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग एव्हरीबडी.